सैफच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे, चाकू हल्ल्यामध्ये सैफला 6 जखमा झालेल्या आणि 2 जखमा ज्या आहेत त्या खोलवर लागलेल्या आहेत। एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ लागलेली आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं कळतंय। सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। सैफ अली खान हे सध्या आपण जर बघितलं तर इंडस्ट्रीमधलं अतिशय मोठं नाव आहे आणि असं असताना थेट त्याच्या घरामध्ये अशा प्रकारे शिरून चाकू हल्ला केला जातो। 3 BHK अशा एका आलिशान अपार्टमेंट मध्ये सैफ अली खान राहतो, ज्या ठिकाणी बाहेर स्विमिंग पूल आहे आणि आतमध्ये 3 BHK आलिशान असं हे अपार्टमेंट आहे आणि अशा घरामध्ये थेट चोर शिरतो, हल्ला करतो। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, सविस्तर। रात्री 2:30-3च्या सुमारास ही घटना घडली। एक चोर त्याच्या घरात शिरला आणि त्यानंतर त्याच्यावर वार केले। जी माहिती मिळते त्यानुसार धारदार शस्त्राने सैफ अली खानवर हल्ला आहे तो त्याने केलेला आहे। 6 ते 7 वार केल्याची माहिती मिळते। यामध्ये 2 वार आहेत ते अत्यंत खोलवर आहेत किंवा गंभीर स्वरूपाचे आहेत। एक मानेवर आहे आणि एक हातावर आहे। याशिवाय पाठीवर देखील वार केल्याची माहिती मिळते। यावेळी जेव्हा ही सगळी घटना घडली त्यावेळी करीना कपूर देखील सोबत होती। मात्र या करीना कपूर आहे ती सुरक्षित आहे, त्यांची मुलं सुरक्षित आहेत। मात्र सैफ अली खान यामध्ये दुखापत झालेली आहे त्याला आणि आता त्याच्यावर या ठिकाणी लीलावती रुग्णालयात आहे ते उपचार सुरू आहेत। मानेवर वार झाल्यामुळे कुठेतरी एक गंभीर दुखापत असल्याचं प्राथमिक माहिती मिळते। मात्र अद्याप अधिकृत माहिती आहे त्या रुग्णालयाकडून आलेली नाही। मात्र अशा स्थितीत न्यूरोसर्जन असेल किंवा जे प्रमुख डॉक्टर आहेत ते या ठिकाणी त्याच्या उपचार आहे ते करत आहेत। त्याच्या एका वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत। अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे आणि त्यामुळेच 6 वार झाल्याची माहिती मिळते। आणि आता हा नेमका कोण होता चोर, त्याचा नेमका उद्देश काय होता, सैफ अली खान याच्यावर हल्ला करणे हा उद्देश होता, चोरी करण्याचा उद्देश होता, नेमका उद्देश काय होता, तो कोणत्या गँगचा सदस्य आहे का, कोणत्या टोळीचा सदस्य आहे का, त्याचं काही वेगळं इंटेन्शन होतं का, या सगळ्याचा तपास पोलीस पथक आहे ते करत आहे। सैफ अली खान याच्या घरात गिरीश, पुन्हा एकदा येणार आहे मी लगेचच तुमच्याकडे। मात्र या संदर्भात पोलीस उपायुक्तांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात। तर आपण बघतोय सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर चोराने सैफच्या पाठीमध्ये धारदार शस्त्र घुसवलं असल्याचं कळतंय। सर्जरी करून सैफच्या पाठीतलं शस्त्र काढण्यात आलेलं आहे असं देखील यावेळेस पोलिसांचं म्हणणं आहे। आणि यावेळेस सैफ करीनाच्या घरी चोर शिरला होता असं सुद्धा पोलिसांनी सांगितलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पोलीस उपायुक्तांकडून ही या संदर्भातली सविस्तर आणि महत्त्वाची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। सैफच्या पाठीमध्ये हे धारदार शस्त्र जे आहे ते शिरलेलं होतं आणि ते शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। रुग्णालयात नेत शस्त्रक्रिया झालेली आणि त्यानंतर हे शस्त्र काढण्यात आलं असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडे। गिरीश, आपण पाहतोय बांद्रा यासारख्या ठिकाणी सद्गुरू शरण सारख्या आलिशान बिल्डिंग मध्ये सैफ अली खानचं घर आहे। जरी सैफ अली खानचे जे स्वतःचे सुरक्षा रक्षक असतील ते जरी नसतील, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। मात्र या क्षणाची मोठी बातमी पुन्हा एकदा आपण बघूयात ती म्हणजे सैफ अली खानच्या घरावरती दरोड्याचा प्रयत्न झालेला आहे आणि यावेळेस सैफ अली खानवरती सध्या सर्जरी सुरू असल्याचं कळतंय। सैफ अली खानच्या टीमकडून अधिकृत निवेदन जे आहे ते आता जारी करण्यात आलेलं आहे। चाहत्यांना संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सैफ अली खान हे खरं तर अतिशय मोठं नाव आहे, लाखो फॅन फॉलोइंग त्याची आहे, चाहते त्याचे मोठ्या प्रमाणात आहे आणि असं असताना सैफ अली खानवर हल्ला झाल्यानं खरं तर एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली असं देखील आपण म्हणू शकतो। आणि त्यामुळे सैफ अली खानच्या टीमने अधिकृत असं निवेदन जे आहे, अधिकृत स्टेटमेंट जे आहे ते आता दिलेलं आहे आणि यावेळेस सर्व चाहत्यांना काळजी न करण्याचं, संयम ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं सुद्धा त्याच्या टीमचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा जाऊयात थेट गिरीश कांबळे आमच्या प्रतिनिधींकडे। गिरीश, तर बांद्रासारख्या ठिकाणी सद्गुरू शरण सोसायटीमध्ये आलिशान घरात राहणारा सैफ, जरी त्याचे स्वतःचे अंगरक्षक त्या ठिकाणी नसतील तरी सुद्धा सोसायटीचे वॉचमॅन, त्यांच्या संदर्भात काय माहिती, सोसायटीचे वॉचमॅन असतील त्या ठिकाणी चोरांना कोणी अडवलं नाही का, ते कसे शिरले, काय माहिती आहे?
नक्कीच. खरं तर या सगळ्यावरच आता हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, कारण तो एका सोसायटीत राहतो आणि अशा स्थितीत त्या सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड असतात. अशा वेळी सिक्युरिटी गार्ड नेमके कुठे होते, त्यांचं ते काय करत होते हा प्रश्न आहे आणि त्या सगळ्याची चौकशी आहे ते पोलीस करत आहे. कारण अशा पद्धतीने जेव्हा एखादा चोर एखाद्या सोसायटीत घुसतोय आणि त्यावेळी सिक्युरिटी गार्ड जे ज्या इमारतीत राहतोय त्या इमारतीतील जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते नेमकं काय करत होते, ते कुठे होते, किंवा त्यांचा या चोरासोबत काही संबंध आहे का, त्यांनी याला आतमध्ये शिरण्यास मदत केली का, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही पोलीस शोधत आहेत. पोलीस तपास आहे ते सुरू केलेला आहे. पोलिसांनी नेमकं काय त्या ठिकाणी एक्झॅक्टली घडलं, तेवढ्या वेळात नेमकं काय घडलं, तो चोर नेमका कुठून शिरला, तो मेन गेटने शिरला की भिंत ओलांडून आत गेला, या सगळ्याची माहिती पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पोलीस तपासत आहेत आणि निश्चितच गिरीश, आपण पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे यासाठी वाट बघूयात. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता सध्या सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया सुरू आहे, या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते? काळजी वाटते? हो, अर्थातच वाटते, मला नेहमीच वाटत असते. मुंबईत ज्या घटना घडतायत, बीडला जी घटना घडली आहे, सलमान खानला थ्रेट आहे, बाबा सिद्दीकींचा खून झालेला आहे आणि आता सैफ अली खान यांच्या घरात जाऊन ही घटना घडलेली आहे. खूप काळजी म्हणजे चिंताजनक आहे जे झालंय ते. काय बघायला आलो आपण इथे? वॉर रूम. सुप्रिया सुळे होत्या आणि ताई तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना काही मदतीचं आश्वासन देत? नाही, मी बघते ना, मी आता कॉन्टॅक्ट करीन. सैफ अली खान यांच्या घरी जी चोरीच्या उद्देशाने हल्ला झालेला आहे त्यावरती सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी काळजी व्यक्त केली. कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, बारामती. तर आपण पाहतो यावेळेस सुप्रिया सुळे यांचं हे जे स्टेटमेंट आहे, त्यांची जी प्रतिक्रिया ती आता समोर आलेली आहे. त्यांनी खरं तर सैफ अली खानच्या कुटुंबासोबत बातचीत केलेली आहे आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकृत अशी माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. केवळ प्रकृती संदर्भात माहिती मिळाली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या सध्या बारामतीत आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, सध्या तुम्ही लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे. महत्त्वाचा मुद्दा, याच ठिकाणी सैफ अली खान याच्यावरती शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात की काय माहिती, प्रकृती संदर्भात काय अपडेट मिळते? अजून तरी अधिकृतरित्या काय रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळाली नाही. मात्र लीलावती रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार त्यांच्या पाठीत वार जो केलेला आहे त्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. याशिवाय मानेवर देखील वार झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे जे विशेष डॉक्टर्स आहेत ते या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैफ अली खान याच्यावर ही शस्त्रक्रिया सुरू आहे. जरी 6 वार झाले असले, गंभीर नसलं असं तरी सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र जे आत्ता माहिती मिळते त्यानुसार धारदार शस्त्राने 6 वार हे सैफ अली खान याच्यावर करण्यात आले. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाठीत वार करण्यात आलेला आहे. कण्याच्या ठिकाणी हा वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. हे अत्यंत गंभीर बाब आहे. याशिवाय मानेवर देखील एक वार करण्यात आल्याचं देखील माहिती आहे ती मिळते. एक मानेजवळ खूप थोडंसं मोठा वार करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आणि एक गंभीर आहे आणि त्यासाठी डॉक्टर्स आहेत ते त्यांच्यावर शस्त्रक्रिया आहे ते सुरू आहे. न्यूरोसर्जन असतील, याशिवाय अनेक जे मोठे स्पेशलिस्ट आहेत या सगळ्या बाबतीत, ते सर्व डॉक्टर्स या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप अधिकृत लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून माहिती आलेली नाही. मात्र सैफ अली खान याच्याकडून सध्या त्यांच्या टीमकडून एक पत्रक आहे ते जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व फॅन्सना शांततेचं आवाहन केलेलं आहे, कोणी घाबरू नये किंवा सर्वांनी प्रार्थना करावी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. मात्र अधिकृत अद्याप आता रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे काही वेळानंतर कदाचित सर्जरी होईल. कशा पद्धतीने सैफ अली खानचं एकंदरीत. बरं गिरीश, सध्या सैफ अली खान याचं कुटुंब नेमकं कुठे आहे? त्याचे कुटुंबीय सुद्धा लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत का? या संदर्भात नेमकी काय अपडेट? कारण अद्याप त्यांच्याकडून कोणतं अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये. जी माहिती मिळते त्यानुसार करीना कपूर या ठिकाणी असल्याची माहिती आहे. त्याच्या इतर कोणी या ठिकाणी नसल्याचं देखील माहिती मिळते. काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे देखील त्यांनी जी माहिती विचारली त्यामध्ये बाकीच्यांना कोणती याबाबतची कल्पना नसल्याची समोरून सांगण्यात आल्याचं देखील आपण ऐकलंय. सद्यस्थितीत या लीलावती रुग्णालयात सध्या करीना कपूर हे सैफ अली खान सोबत असल्याची माहिती मिळते. सध्या गिरीश, जर आपण बघितलं तर सैफ अली खान सोबत त्याच्या घरातला एक कर्मचारी सुद्धा जखमी झाला असल्याचं वृत्त आहे. या संदर्भात काय सांगशील?
अद्याप याबाबतची कोणतीही माहिती सद्यस्थितीत तरी समोर आलेली नाही. मात्र त्या ठिकाणी सैफ अली खान याच्यावर जेव्हा हल्ला करण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी जे कर्मचारी काम करत होते ते देखील त्यावेळी मदत करण्यासाठी पोहोचले होते. अशा स्थितीत कुठेतरी पळ काढताना त्याने वार केल्याचं देखील एक थोडी माहिती जेव्हा प्राथमिक माहिती आहे किंवा चर्चा आहे ती आहे. मात्र अधिकृतरित्या पोलिसांकडून त्याबाबत स्पष्टता किंवा त्या अधिक सैफ अली खान यांच्याशिवाय अनेक खुनावर हल्ला झालाय का याबाबतची माहिती सध्या तरी समोर आलेली नाहीये. बरं गिरीश, एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता हल्ला झालेला आहे, शस्त्रक्रिया सुरू आहे, मात्र या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे का, या संदर्भात काय माहिती सध्या मिळते, कारवाई काय सुरू आहे? या ज्या पद्धतीने ही घटना झाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा तपास आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आहे ते पोलीस पथक आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलीस आता त्यांच्या चौकशीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. CCTV फुटेज असतील हे तपासत आहेत, कशा पद्धतीने चोर त्यामध्ये आत घुसला या सगळ्याची माहिती घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांचं चौकशी आहे, तपास आहे ते तपासाची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लवकरच हा चोर आहे तो कदाचित त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली जाईल आणि यासाठीचे प्रयत्न आहेत ते पोलीस प्रशासन करते आणि त्या पद्धतीची तपास प्रक्रिया आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. ते किती जण होते या संदर्भात काही माहिती मिळते का गिरीश? पोलिसांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार एक जण होता अशी सध्या प्राथमिक माहिती त्यांनी अगदी दिलेली काही आहे. वेळासाठी एक गिरीश जण हा थांबवतीये, मोठी आतमध्ये बातमी आधी बघूयात. नेमकी एक या क्षणाची मोठी बातमी आहे, सैफच्या घरातल्या 3 कर्मचाऱ्यांची चौकशी सध्या सुरू असल्याचं कळत आहे आणि सैफ अली खान याच्या घरात आता पोलिसांचं पथक दाखल झालंय. चौकशीसाठी 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय. कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन सुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आले असल्याचं सध्या कळत आहे. सैफच्या घरातला एक कर्मचारी सुद्धा झटापटीमध्ये जखमी झाला असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि यावेळेस आता 3 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे. आपण पाहतोय गिरीश, सैफ अली खान याच्या घरात मोठ्या संख्येने खरं तर कर्मचारी असतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता या 3ही कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे ती आता पोलिसांनी सुरू केली आहे. काय माहिती या संदर्भात, त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहेत. बरोबर आहे, कारण आता पोलिसांनी ती घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तपास आहे तो सुरू केलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे प्राथमिकरित्या नेमकं त्या घरात काय घडलं, मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा चोर आतमध्ये शिरला त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबतचा सगळा तपास आहे तो सुरू करतात. आणि सुरुवातीला ज्यावेळी या सर्वांनी आरडाओरड केलेली आहे की चोर आत शिरला, त्यानंतर सैफ अली खान जागा झाला. त्यामुळे नेमकं कोणी पाहिलं, नेमकं काय घडलं यासाठीचे जे त्या ठिकाणी घटना घडली त्यावेळी कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये जे 3 कर्मचारी आहेत ते यावेळी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांची चौकशी आहे ते आता पोलीस करत आहेत. कारण अनेक यामध्ये सूत्र लागू शकतात, लिंक जोडण्याचा काही प्रयत्न केला जाऊ शकतो, काही लिंक ह्या चोरासोबत जोडली जाते का या सगळ्याचा तपास आहे तो पोलीस करतात. कारण अशा पद्धतीने चोर जेव्हा घरात घुसतोय त्यावेळी हे सर्व कर्मचारी नेमके कुठे होते, बरं, निश्चितच गिरीश पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे. तुर्तास धन्यवाद.